नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या फार्मिंग विथ आकाश या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळीच्या खोडव्या पिकाबद्दलची तुम्हाला माहिती सांगणार आहे. की केळीच्या खोडवा आपण धरलेला आहे, तर त्या खोडव्यात तुम्ही बघू शकता या ठिकाणी काळा डाग पडलेला आहे. ही प्रत्येक पोग्यावर असा काळा डाग पडत आहे. ही काळा डाग कशामुळे पडत आहे? आणि तुम्ही केळीच्या आपल्या खोडव्या खाली पानं बघू शकता, सगळी पानं खाली वाकून पडलेली आहेत. त्यामागचं कारण काय ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसंच आपण केळीचा खोडवा कधी धरला पाहिजे, वरली पानं कधी छाटली पाहिजे त्याबद्दल आजचा आपला व्हिडिओ आहे. तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात प्रथमतः आपण चर्चा करू एक एक पॉईंटनुसार. सगळ्यात पहिला पॉईंट घेणार आहे आपण, केळीचा आपला लागणीचा माल असतो खोडवा पिलू कधी धरलं पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी काय होतंय, शेतकरी केळीचं वेन चालू झाली त्या टायमालाच पिलू धरतात. तर त्या टायमाला पिलू धरलं की माझ्या पद्धतीनं रॉंग पद्धत आहे. ती रॉंग पद्धत कसं काय? तर शेतकरी मित्रांनो, वेन झाल्या झाल्या आपलं पिलू जर नॉर्मल ह्या स्टेपला असलं, आपण जर पिलू धरलं ह्या स्टेपला असलं, तर काय होणार आहे, आपला माल हार्वेस्टिंग यायला कमीत कमी 70 ते 80 दिवस जाणार. 70 ते 80 दिवसात आपण ह्या जी आपल्या लागणीच्या जी खोटा आहे, आपल्या लागणीचं खोटा आहे आधीच, या लागणीच्या खोटाला जी आपण मटेरियल सोडल फुगवण्यासाठी, समजा आपण वादीसाठी सोडणार, मुळीसाठी सोडणार, जी आपण खतं सोडणार, ती सगळी खतं एक 10 ते 5% हे आपलं जी खाल्लं पिलू जर तुम्ही ठेवलं तर ती ओढून घेणार आहे. ती ओढून घेणार. त्यात दुसरा तोटा काय होणार तुम्हाला, की कुठं पिलांची उंची जास्त असणार, कुठं पिलांची उंची कमी असणार. मग काय होणार, आपला खोडवा खालीवर लय होणार. मग खालीवर झाल्यानंतर परत जर एकर जर आपल्या बाग असेल तर आपल्याला काय ते तोटा होणार, की आपला माल संघ हार्वेस्टिंगला येणार नाही. कधी 1 टन येणार, 2 टन येणार. मग आपली व्यापाऱ्यांवर थोडी ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव. व्यापारी कमी माल असेल तर भरतीसाठी येत नाहीत लवकर. तर पिलू जे आहे तुम्हाला कधी धरावं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ थोडाच असणार आहे आपला, शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. तर कधी धरला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो, आपली ज्यावेळेस सुरुवातीला आपल्याला पूर्णपणे पिलू येते आपले खाली कट करत राहायचे. आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की आपला जेव्हा माल हार्वेस्टिंगला येतो लागणीचा, आपली एक गाडी निघून जाते, आपल्या दुसरी गाडीच्या टायमाला आपल्याला पिलं कट करायची ती, म्हणजे आपली थोडक्यात बागातील एका एकरमध्ये 10-15 टन माल निघून जाणार. त्या टायमाला आपल्याला खोडवा पिलाचं व्यवस्थापन करायचंय. आपल्याला काय करायचं त्या टायमाला, एक मोठं पिलं बघून ठेवायचंय. मोठं म्हणजे एक लेवल, आपण जेवढी पिलं धरणार आहे त्यातलं एक मोठं पिलू जी परिपक्व दिसतंय ती पूर्णपणे आपल्याला पिलू ठेवायचे. ती पिलू ठेवल्यानंतर आपल्याला त्याचा भरपूर फायदा होणार आहे. त्या टायमाला पिलू ठेवलं की आपलं काय होणार आहे, माल पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेला असणार. एक 10-15 दिवसात आपली पूर्णपणे बाग मोकळी होणार. त्यामुळे आपली पिलं जी आहे ती एक लेवलमध्ये राहणार आहे. तर ही झालं पिला संबंधीच. आता वरच्या पानाबद्दलच सांगणार आहे. उन्हाळ्याच्या टायमाला, आता चालू टाइमला, की माझं तर म्हणणं येते वरची आपली लागणीची पिलं आहे ती पानं आहे ती पानं छाटू नये. का छाटू नये लवकर? तर उन्हाळ्यात काय होतंय शेतकरी मित्रांनो, पावसाळ्याच्या टायमिंगला किंवा थंडीच्या टायमिंगला पानं वरली छाटली तर चालते ती. उन्हाळ्याच्या टायमिंगला काय होतंय, टेम्परेचर जास्त गेले. आता चालूला आमच्या भागात टेम्परेचर जवळजवळ 42 पॉईंट पर्यंत गेलेलं आहे. अशा टायमाला काय होतंय, आपण लगोलग जर वरली पानं छाटली तर आपलं जे पिलू आहे खोडवा पिलू धरलेलं, त्याच्यावर पूर्णपणे टेम्परेचर एकदम जास्त पडणार. सुरुवातीला काय होणार असणार, आपल्या जी लागणीचा जी पाला असल्यामुळे सावली असणार आहे पूर्णपणे. सावली असल्यामुळे टेम्परेचर मापात राहणार आहे. त्यामुळे काय होणार, पिलाला थोडीशी काही इजा होणार नाही. आपण लगेच जर पूर्णपणे माल गेला आणि बागाची कटिंग लगेच आपण उन्हाळ्यामध्ये केली तर काय होणार, पूर्णपणे ऊन आहे वरलं टेम्परेचर आहे ती पानांवर पडणार आणि आपल्या जी रोपावर आहे मग ती परत परत पोगा अडक, परत नंतर अशा भरपूर समस्या होणार की टेम्परेचरमुळे सनबर्न व्हायला चालू होणार. म्हणून काय करायचं आपल्याला या टायमाला, आपला पूर्णपणे लागणीचा माल गेला उन्हाळ्यात तर आपल्याला 1 महिनाभर तर पूर्णपणे वरला पाला सुकूस तर थांबायचंय, वाट बघायची. वाट बघितली ते आपल्याच फायद्याचे. जर लवकर कट केलं तर ती तोटा होणार. पूर्णपणे रोपाची खाल्ल्या खोडव्या पिलाची आहे ती वाढ थांबणार, पानं जास्त निघणार नाही, ती पोगा गुताडणार. तर हे झालं त्याच्याबद्दलचं. तर शेतकरी मित्रांनो, आणि छाटणी करताना त्या टायमाला काय करायचं आपल्याला, खालनं कधीच खोड
मोडायचं नाही. ही खोड खालनं जर मोडलं हितनं किंवा हितनं तर तिथं काय होणार, आपले जे अन्नद्रव्य आहे ती वेस्ट जाणार. आपण जी लागणीला अन्नद्रव्य घातलेलं आहे ती पूर्णपणे वेस्ट जाणार. इथं तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे वरनं पाल्यातनं हाणलेलं होती. तर काय विषय झाला, आपलं जे पूर्ण अन्नद्रव्य आहे ते खोडव्या पिलाला लागू झालं. ही बघू शकता पूर्णपणे ही आता पूर्ण अन्नद्रव्य ह्याने ओढलेलं आहे. हे आता पडून जाणार. लय झालं बाग जाऊन 2 महिने झाले ते पूर्णपणे अन्नद्रव्य ह्या खोडव्या पिलांना घेतलेलं आहे वसून. आणि आपल्याला जे आहे ते पूर्णपणे त्याचा रिझल्ट बसलेला आहे. त्यामुळं लागणीचं खूट आहे की कधी बी पाल्यातनं छटायचं ती झालं. पाल्यातनं छाटलं तर पूर्णपणे अन्नद्रव्य घेणार आणि आपल्या खोडव्या पिलाची वाढ ग्रोथ 1 नंबर होणार. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ह्या डागाविषयी जाणून घेऊ. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. आपल्या शेतकऱ्यांच्या हक्काचं पेज आहे ही. तर शेतकरी मित्रांनो, ही बघू शकता इथं काळं डाग पडलेलं आहे. इथं हे कशाबद्दल पडले ते, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना ह्याला करप्या वाटतो. शेतकरी करप्याची फवारणी घेतात. ही करप्या वगैरे नाही आणि ह्याच्यावर करप्याच्या तुम्ही फवारणी बी घेऊ नका. कारण की ही झालंय उन्हामुळं, ह्याला म्हणतात सनबर्निंग. सनबर्निंग म्हणजे ही टेम्परेचरमुळे काय झालंय, ही बघू शकता पहिलं पान आपलं कवळं असतं, भरपूर कवळं पान आहे. तुम्हाला मी पान दाखवत आहे, ही पान भरपूर कवळं आहे. ही जाड पान आलं आणि ही पान भरपूर कवळं आहे. तर या ठिकाणी डायरेक्ट सारखा पूर्णपणे टेम्परेचर ह्याच्यावर पडलेलं आहे आणि इथं बघू शकता टेम्परेचर ह्या पानाला सहन झालेलं नाही. त्यामुळे ही थोडंसं काळं पडलेलं आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल तुम्ही फवारणी कधीच कुठली घेऊ नका. ह्या आता स्टेजमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सिलिकॉन घेऊ शकता. आता उंच बाग असेल त्या टायमाला सिलिकॉन फवारायचं म्हणल्यावर जरा थोडी अडचण होतात. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर सिलिकॉन तुम्ही एसटीपीनं फवरून घेऊ शकता. ह्या टायमाला जास्त करून ही कुठला रोग नाही, ही फक्त उन्हामुळे झालेला आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. काळा जी डाग दिसला ती उन्हामुळे झालेला आहे. बऱ्याच वेळा काय होतंय, शेतकऱ्यांना गैरसमज होतोय की कुठला करपे आहे की काय. तर आपण आता जाणून घेऊ. आपल्या प्लॉटवर तुम्ही बघू शकता की खाली पानं खाली ही झालेली आहे ती. तर ती पानं कशामुळे गळून पडली ती या ठिकाणी बघू शकता. प्लॉटमध्ये खाली जी पानं आहे ती इथं खाली अशी मोडून पडलेली आहे ती, म्हणजे वाकून पडलेली आहे. इथं बघू शकता ह्या झाडाला या पूर्णपणे पानं अशी खाली वाकून पडलेली. कशामुळे पडली ती, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येत आहे की करप्या आला किंवा काय झाला. तर आताचा चालूचा विषय काय आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या इकडं वारं बी सुटतंय. वारं सुटल्यामुळं कधी कधी पान वाऱ्यानं, आता मध्ये वारं सुटलं होतं काल परवा आमच्या इथं, ती पान थोडंसं वर होती, वाऱ्यानं खाली पानं आली ती वाऱ्यानं पानं खाली येते आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळं तरी पानं खाली पडतात. ह्या टायमाला काय करायचंय आपल्याला, प्लॉटला आपल्या कॅल्शियम बोरॉन द्यायचंय. कॅल्शियम बोरॉननं पान आपलं जरा थोडं टाईट राहील आणि वरला पोगा जे आहे ती पोगा गुतडणार नाही. त्यामुळे प्लॉटला आपल्याला कॅल्शियम बोरॉन ही सोडायचंय. आणि तुम्हाला बरेच वेळा वाटेल की ही खाली करप्या आला वगैरे काय झालं किंवा पानं पिचकते ती काय विषय, तर टेन्शन घ्यायची कुठलीच गरज नाही. सगळ्यात मोठा मुद्दा सांगतो. आता ही झाड आहे, ही झाड जसं वर वर जाणार उंची होत जाणार तसं खाली पानं एक दोन खालीच पडणार. पुरेपूर पानं वर कशी राहणार, खाल्लं पान वर नवीन पान निघलं की त्याचं खालचं पान खालीच राहणार ना, ती पान वर कसं राहू शकल. तर हे जर बघू शकता आता ही पूर्णपणे नंतर काय होणार, आता ही पानं सगळ्यात आधीच ही पान आहे, ही पान पूर्णपणे सुकून गेलेलं आहे. तसंच ही पान नंतर सुकून जाणार. वरली पान आहे ती ही एक दोन खाली पडणार, अजून वरती वाढ होणार. असं प्रत्येक स्टेजनुसार हे चालत असतंय. त्यामुळं ह्याच्यासाठी तुम्ही कुठलं टेन्शन घेऊ नका. आपल्या प्लॉटला बघू शकता खाली फक्त 4-5 पानं प्रत्येक खोडव्या पिलाची खाली वाकली ती. त्याच्या व्यतिरिक्त वर झालंच नाही. काल वारं सुटलं होतं त्यामुळे जरा थोडं अजून पानं वाकली ती. जर तुमची वर जर पानं वाकत चालली तर अन्नद्रव्याची कमतरता थोडी बसली म्हणून समजून जायचं. आणि आता उन्हाच्या टाइमला माझं तर म्हणण्यात आहे तुम्ही कॅल्शियम बोरॉन एक 15-20 दिवसातनं प्लॉटला द्या, मायक्रोटन 15-20 दिवसातनं द्या, तसंच हुमिक द्या. तर आजचा व्हिडिओ कसा झाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. जय जवान जय किसान.